पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर येते। पुणे पोलिसांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा असताना पोलिसांनी अपघाताबाबत कंट्रोल रूमला कळवलंच नाही अशी माहिती समोर येते। पोलीस घटनास्थळी गेले पण कंट्रोल रूमला कळवलं नव्हतं, त्यामागे नेमकं कारण काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर अपघातानंतर ड्रायव्हरनं विशाल अग्रवाल यांना फोन केल्याची माहिती आहे। विशाल अग्रवालनं ड्रायव्हरला तू गाडी चालवत होता असं सांगण्यास सांगितलं होतं अशी माहिती सुद्धा समोर येते। पुण्यामध्ये जो अपघात घडलेला त्याच्यानंतर संतप्त प्रतिक्रिया येत होत्या आणि त्याचबरोबर पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात असतानाच वेगवेगळे खुलासे या ठिकाणी समोर येताना दिसून येत आहेत। वेगवेगळी माहिती धक्कादायक अशी माहिती समोर येते। ज्या दिवशी हा अपघात घडला त्या दिवशी पोलीस त्या ठिकाणी पोहोचले पण पोलिसांनी कंट्रोल रूमला याविषयी माहिती दिली नव्हती अशी माहिती समोर येते। त्यामुळे पोलिसांनी कंट्रोल रूमला या अपघाताविषयी का कळवलं नाही असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान ज्या दिवशी हा अपघात घडला त्यानंतर विशाल अग्रवालचा ड्रायव्हर जो त्या अल्पवयीन मुलासोबत होता त्याने फोन केला विशाल अग्रवालला, बिल्डरला, आणि विशाल अग्रवालने त्या ड्रायव्हरला तू गाडी चालवत होता असं सांगायला सांगितल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे नेमकं काय चाललेलं होतं त्या दिवशी आणि पोलिसांना काय लपवायचं होतं का असा सवालही या ठिकाणी उपस्थित होतोय। तर अपघातानंतर ड्रायव्हरनं विशाल अग्रवालला फोन केला होता अशी माहिती समोर येते। मात्र पोलिसांनी तोपर्यंत कंट्रोल रूमला याविषयी कोणतीही माहिती दिली नव्हती अशी ही माहिती समोर आलेली आहे। तर पोलिसांकडून त्या आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते असा आरोप वारंवार केला जातोय। त्याविषयीचे जे तिथले काही प्रत्यक्षदर्शी असतील किंवा तिकडचे काही पुरावे सुद्धा विरोधकांकडून सादर केले जात आहेत। मात्र यामध्ये पोलिसांकडून उत्तर त्याविषयी येताना दिसत नाहीये। तर पोलीस तपास करतायत आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। पण येरवडा पोलीसमध्ये त्या दिवशी ड्युटीवर जे पोलीस होते ते त्या अल्पवयीन मुलाला ज्यांनी ताब्यात घेतलेलं होतं त्यांच्यावर मात्र संशय व्यक्त केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।